सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येतेय। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आक्रमक नेते अजित पवार यांनी मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याच नेत्यांची चांगलीच शाळा घेतली आहे। मंडळी, अजित पवार म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि शिस्त, चुकीला माफी नाही, हा त्यांचा बाणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला। मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे गोंधळ उडाला होता। या तक्रारी थेट दादांपर्यंत पोहोचल्या आणि त्यानंतर सुरू झाला फोनवरचा हाय व्होल्टेज ड्रामा। अजित पवारांनी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि राज्य समन्वयक लतीफ तांबोळे यांना फोन लावून थेट जाब विचारला। जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही लक्ष द्यायला हवं होतं, असं म्हणत पवारांनी त्यांच्याबाबत थोडी मऊ भूमिका घेतली। लतीफ तांबोळींवर मात्र दादा चांगलेच संतापले। पक्ष संपवायला निघालात काय? जबाबदारीनं काम करायचं नसेल तर घरी जावं लागेल, अशा कडक शब्दात त्यांनी तांबोळींना तंबी दिली। अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी थेट सवाल केला की पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधताय का? कार्यकर्त्यांची कामं वेळेवर झाली नाहीत आणि हक्काच्या उमेदवारांना फॉर्म मिळाले नाहीत। यावरून पवारांनी या दोन्ही नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे। अजित पवारांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सोलापूर राष्ट्रवादी मोठी खळबळ उडाली। आता या तंबीनंतर मंगळवेढ्याच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काय नाट्यमय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि राज्यातील राजकारणातील अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जनसबूत न्यूज। आजच सबस्क्राइब करा।